नमस्कार श्रोतेहो, STCच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्ही आतापर्यंत सादर केलेल्या भयकथांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सादर करीत आहोत आणखीन एक नवीन रहस्यमय भयकथा, तो झपाटलेला बंगला. ही कथा 2 भागात आहे. हा कथेचा दुसरा भाग असून पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चला तर मग ऐकूयात या कथेचा दुसरा भाग, तो झपाटलेला बंगला. मुख्यतः वेगवेगळ्या आकारांची घरे होती. यावेळी ते गाव निर्जन भासत होतं. रस्त्यावरचे पिवळ्या रंगाचे दिवे वाऱ्याने मागे पुढे हलत होते आणि या अशा वातावरणात कमी म्हणून पाऊस सुरू झाला. मी माझे जॅकेट गच्च पकडून गुंडाळले आणि थंड पाऊस टाळण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केला. शेवटी मला दिवे लावलेले छोटे किराणा दुकान सापडले. मी आत गेलो. ते 50च्या दशकातील किराणा दुकानासारखे दिसत होते. हाताने रंगवलेल्या भिंती, जमिनीवर गव्हाच्या, बटाटे आणि तांदळाच्या मोठ्या पिशव्या, लाकडी फळ्यांवर सर्व प्रकारचे किराणा पदार्थाची डबे, एका बाजूला पालेभाज्या आणि फळे. ती जागा फक्त मंद प्रकाशाने उजळली होती. दूरवर एक रेडिओ शांतपणे वाजत होता आणि त्याच्यासोबत पावसाचा मंद आवाज ऐकू येत होता. पांढरी दाढी आणि गोल चष्मा असलेला एक वृद्ध गृहस्थ त्या दुकानाचे मालक होते. 2 दिवसाच्या खाण्यासाठी लागणाऱ्या काही मूलभूत गोष्टी मी घेतल्या. तू इथला दिसत नाहीस, माझ्या डोळ्यात बघत तो म्हणाला. नाही, मी आत्ताच तलावाजवळ एक घर विकत घेतले आहे आणि माझा वीकेंड घालवण्यासाठी मी इथे आलो आहे, मी हसत म्हणालो. तलावाजवळ घर? हां? तो हळूच माझ्या खरेदीची नोंदणी करत म्हणाला. होय, फक्त एक लहान जागा. आणि ही तुझी पहिली रात्र आहे, तो म्हणाला. बरोबर. खाण्यासाठी काही किराणाची गरज होती म्हणून मी इथे आलो. म्हाताऱ्याला पैसे देण्यासाठी माझे पाकीट खिशातून काढत मी म्हणालो. जर मी तुझ्या जागी असतो तर त्या घरामध्ये कधीच गेलो नसतो, तो म्हणाला. त्याच्या या वाक्यांनी मी स्तब्ध झालो. त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नव्हतं. म्हणून मी फक्त किराणा सामान घेतलं आणि बाहेर जाण्यापूर्वी त्याच्याकडे एक शेवटची नजर टाकून चालू लागलो. मी खरंच सांगतोय, तो म्हणाला. त्या घराला विसरून जा आणि तुझ्या घरी परत जा. का? मी त्याला विचारलं. ती जागा बरोबर नाही, तो म्हणाला. मी त्याला स्मित हास्य दिलं. मला वाटतं की मी ठीक आहे, मी म्हणालो. हो, सर्वजण असंच म्हणतात, म्हातारा बडबडला. नंतर मी तुम्हाला चेतावणी दिली नाही असे म्हणू नका. मी हळूच तिथून बाहेर पडलो. ते सगळं विचित्र होतं. मी रस्त्यावरून चालायला निघालो. पाऊस आता 4ही दिशांनी जोरात खाली पडत होता. मी आजूबाजूला नजर फिरवली आणि मला तो परिसर ओळखीचा वाटू लागला. मला लक्षात आलं की मी त्या एजन्सीच्या जवळ आहे, जिथे मी मंगळवारी त्या एजंटला भेटलो होतो. पण आम्ही जेथे भेटलो होतो त्या ठिकाणी जेव्हा मी आलो तेव्हा त्या कंपनीच्या ऑफिसकडे पाहिलं. पण तिथे 3 दिवस आधी सोडा, वर्षानुवर्षे कोणताही ऑफिस असण्याची चिन्ह दिसत नव्हती. एक मोडकी खोली दिसत होती. वरून पाऊस आणि त्यात 3 दिवसांपूर्वी जे पाहिलं होतं ते तिथे नसल्याने मी पूर्णपणे भांबावलो. माझ्या पोटातील गुरुगुरणाऱ्या आवाजांनी मला भानावर आणले आणि मी घाईघाईने माझ्या गाडीकडे परतलो. मी पावसात आता पूर्णपणे भिजलो होतो आणि कधी एकदा घरी जाऊन कोरडे कपडे घालेन आणि दिवाणखान्यातील उबदार शेकोडीजवळ बसेन असं मला झालं होतं. मी कारमध्ये बसलो. मला आठवलं की माझ्या फोनवर रिसेंट कॉल केलेल्या नंबरच्या यादीमध्ये अजूनही त्या एजंटचा नंबर होता. त्याने सांगितलं होतं की मला काही प्रश्न असल्यास मी त्याला कॉल करू शकतो. त्याच्या ऑफिसचं काय झालं हे विचारण्यासाठी मी त्याला कॉल केला, पण मी डायल करताच माझा कॉल डिस्कनेक्ट झाला. 2-3 वेळा मी परत नंबर लावला, पण पुन्हा कॉल डिस्कनेक्ट झाला. मला हे थोडंसं विचित्र वाटले. कदाचित पावसामुळे रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम असेल
उद्या याला कॉल करूयात या विचारात मी कार चालू केली आणि घराकडे परत निघालो. परतीच्या संपूर्ण प्रवासात त्या किराणा दुकानामधल्या म्हाताऱ्याचे शब्द डोक्यात घुमत होते. तो जे बोलला त्यात काही तथ्य असेल का? माझ्याबद्दल काळजीने तो बोलत होता का? त्याला काहीतरी माहिती होते जे मला माहिती नाही. सर्वजण असंच म्हणतात, याचा काय अर्थ होता? मी परत जाऊन त्याच्याशी बोलू का? असे विचार माझ्या मनात येऊ लागले. पण थकल्यामुळे आणि भुकेमुळे पुढच्या वेळी गावात आल्यावर त्याच्याशी पुन्हा बोलायचं असं मी ठरवलं. मी घरासमोर आलो, गाडी पार्क केली आणि पटकन आत गेलो. मला खूप भूक लागली होती. स्वयंपाकघरात गेलो. किचनच्या रॅकवर एक पॅन होती. दुकानामधून आणलेली अंडी काढली आणि ऑमलेट करायला घेतलं. किचनच्या कट्ट्यावर तिथे जुना तेलाचा दिवा मला दिसला, जो मी त्या दिवशी तळघरातून आणला होता. थोड्याच वेळात ऑमलेट तयार झालं. ऑमलेट ताटामध्ये घेऊन दिवाणखान्यात आलो. खिडकीतून बाहेर नजर टाकली. बाहेर तलावावर पूर्णपणे अंधार पसरला होता. पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. पाऊस खिडक्यांना इतक्या जोरात आदळत होता की पावसाच्या थेंबाच्या आघाताने खिडकी तुटेल असा भास होत होता. मी खाली असलेल्या तळघराचा विचार करू लागलो. त्या ठिकाणी ऑफिस असणे ही खरोखरच विचित्र गोष्ट होती. तिथे खिडक्या नव्हत्या. थंडी आणि नुसता अंधार होता. मला आणखी व्यवस्थित ती जागा तपासावी लागेल असे वाटलं. लागोलाग मी रात्रीचे जेवण उरकलं आणि भांडी किचन सिंकमध्ये ठेवली. मी खाली जाऊन वर येईपर्यंत शेकोटी विझेल असं मला वाटलं. मी बाहेर दिवाणखान्यात आलो. आग जवळजवळ विझत होती. लाल अंगारे चमकत होते. शेकोटीमध्ये 2-3 लाकडे टाकली. मी स्वयंपाकघरात आणि तळघराकडे परत जाण्यासाठी वळलो. तेव्हा मला माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून ती पेंटिंग दिसली. त्या पेंटिंगमधल्या खिडकीमध्ये एक प्रकाश दिसल्यासारखं मला वाटलं. मी आणखी एकदा नजर व्यवस्थित टाकली आणि पुन्हा तिकडे पाहिले. पण प्रकाश नाही ना स्त्री नाही. माझे मन माझ्यासोबत खेळत आहे असे पुन्हा मला वाटलं. मी किचनमध्ये परत गेलो आणि किचनच्या मध्यभागी असलेलं झाकण उघडण्यासाठी कार्पेट बाजूला केलं. हँडल पकडले आणि ते झाकण पुन्हा उघडले. यावेळी मला खाली जायला मदत करण्यासाठी एजंटचा टॉर्च नव्हता. त्यामुळे मला माझ्यासोबत तेलाचा दिवा घ्यावा लागला. त्या लाकडी पायऱ्या उतरून मी खाली उतरलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. तो जुना भव्य लाकडी डेस्क परत मला दिसला. त्या अरुंद झाकणातून आणि त्या पायऱ्यांना उतरून तो डेस्क खाली कसा आला याचे मला आश्चर्य वाटले. तळघराची जमीन धुळीने माखली होती. भिंती लाकडाच्या होत्या, बाकीच्या वरच्या घरामध्ये असल्यासारख्याच. भिंतीच्या पलीकडे ओली जमीन पावसाने भिजल्यामुळे बाहेरून मातीचा वास येत होता. माझ्या उजवीकडे 2 मोठी बुकशेल्फ उभी होती. दोन्ही पुस्तकांनी भरलेली होती. ते सर्व पुस्तके वरच्या बुकशेल्फ सारख्याच पुरातन वस्तू, अध्यात्म, धर्म, भूते, चेटके, जादू आणि त्यासारख्या गोष्टी यावरच आधारित होती. काही पुस्तके इतकी जुनी होती की त्याच्या कव्हरला चमड्याने बांधले होते. मी एका मोठ्या दिसणाऱ्या पुस्तकाला बाहेर काढले आणि कव्हरची धूळ पुसली. मी त्या पुस्तकाची पृष्ठे पलटवली. कुठल्या तरी परदेशी भाषेत लिहिलेली होती. मी ते परत ठेवले आणि बाकीची पुस्तके पाहायला सुरुवात केली. या जुन्या पुस्तकांच्या कपाटामध्ये कुठलं नवीन पुस्तक दिसतंय का ते मी शोधत होतो. तेवढ्याच शेल्फच्या एका कप्प्यामध्ये मागच्या बाजूला एक नवीन पुस्तक दिसल्यासारखं मला वाटलं. मी ते बाहेर काढलं आणि व्यवस्थित दिसण्यासाठी तेलाचा दिवा वर धरला. हे पुस्तक इतरांपेक्षा थोडं नवीन वाटत होतं. त्याला शीर्षक नव्हतं. किंबहुना ते पुस्तकापेक्षा डायरीसारखं दिसलं. मला कुतूहल वाटलं. जिथे खाली वाचायला खूप अंधार होता म्हणून मी पुन्हा वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांकडे वळलो. एका हातात ती डायरी आणि दिवा होता. पायरीवर बसून दुसऱ्या हाताने झाकण उघडत होतो. तेवढ्यात ते झाकण जोरात बंद झालं. झाकण इतक्या जोरात बंद झालं की त्याचा मोठा आवाज झाला आणि त्याच्या आदळण्याने पूर्ण छत हादरलं. मी खूप हैराण झालो. ती डायरी तिथेच टाकली आणि जवळचा दिवाही तिथेच सोडला.
परत झाकण उघडण्यासाठी मी दोन्ही हातांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्या झाकणावर कोणीतरी थांबल्यासारखं मला वाटलं. त्या दिवशी जसा आवाज आला होता तसा हसायचा आवाज मला येऊ लागला. आता मात्र मी पुरता घाबरलो होतो आणि मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. पण मला जाणवलं की दूर दूर खूप मैलांपर्यंत कुणीही नाही आणि त्या अंधाऱ्या तळघरात मी एकटाच होतो. शेवटचा प्रयत्न करण्यासाठी मी झाकण उचललं आणि आश्चर्य म्हणजे यावेळी ते झाकण उचललं गेलं आणि मी ते उघडलं. मी पळत खाली गेलो, ती डायरी उचलली आणि पायऱ्या चढून वर आलो. किचनच्या जमिनीवर काही क्षण मी पडून राहिलो. मी विचार करू लागलो की काय झालं होतं काही वेळापूर्वी. मी उठलो आणि झाकण बंद केलं. दिवाणखान्यात गेलो आणि आगीसमोर असलेल्या सोफ्यावर बसलो. बाहेरचं वातावरण काही वेळापूर्वी जसं होतं तसंच होतं. मुळात ते आणखीनच बिघडलेलं वाटत होतं. पाऊस आता आणखीनच जोरात पडत होता. मी पुस्तक टेबलावर ठेवलं आणि सोफ्यावरून उठलो आणि खिडकीतून बाहेर बघू लागलो. पावसाचा आणि सोबत जंगलात घोंघावणाऱ्या वादळाचा आवाज ते वातावरण अधिकच भयभीत करत होता. या अशा वादळामध्ये एखादं झाड या घरावर पडलं तर एका क्षणात या घराचा चुराडा होईल असे विचार माझ्या मनात आले. अल्कोहोल, मला दारूची गरज आहे असं मला वाटलं आणि मी माझ्यासोबत आणलेल्या बॅगमध्ये स्कॉचची बाटली आणली होती. मी ती बाहेर काढली आणि स्वयंपाकघरातून एक ग्लास आणला. त्यात स्कॉच ओतली आणि सोफ्यावर बसलो आणि एक मोठा घोट घेतला. माझ्या डोक्यात विचार घुमू लागले होते. हे सर्व माझ्या मनाचे खेळ होते की आणखी काही? दिसून गायब होणारी ती म्हातारी बाई, ते पेंटिंग, किराणा दुकानातील तो माणूस आणि त्याचे शब्द, सर्व विचित्र पुस्तके, झाकण उघडताना आलेला प्रसंग, या सर्व घटनांनी मी स्वतःला घाबरत होतो का? मी आणखी एक सिप घेतला आणि डायरीकडे वळलो. मी ते उघडले आणि पहिले वाक्य वाचलं. मी हे लिहित आहे जेणेकरून लोकांना कळेल की काय झाले आणि मी जे केले ते मला कशामुळे करावे लागले. मी हे एक चेतावणी म्हणून लिहित आहे जेणेकरून कोणीही माझ्या पावलावर पाऊल ठेवू नये. मी पुढे वाचू लागलो. पण जर तुम्ही हे वाचत असाल तर कदाचित खूप उशीर झाला असण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तळघर आणि डायरी सापडली असेल तर तुम्ही कदाचित या घराची खरेदी केली असेल. मी वर पाहिले. मला कोणीतरी पाहत असल्याची विचित्र भावना माझ्या मनात आली. मी आजूबाजूला पाहिलं पण मी एकटाच होतो. मी परत वाचायला लागलो. बाहेर इतका जोरात पाऊस पडत होता की खिडक्यांवर आणि भिंतीवर कुणीतरी हातोडा मारत आहे असं वाटत होतं. जर तुम्ही हे घर खरेदी केलं असेल तर खूप उशीर झाला आहे. तुम्ही स्वतःला आधीच तिच्या स्वाधीन केलं आहे. तुम्हाला कदाचित आधीच माहिती असेल की मी कुणाबद्दल बोलत आहे. तुम्ही तिला तुमच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून, कदाचित या घरामध्ये, कदाचित जंगलात, कदाचित पेंटिंगमध्ये पाहिलं असेल. मी पेंटिंगकडे पाहिले. पेंटिंगच्या खिडकीत प्रकाश नव्हता, ना स्त्री नव्हती. मी वाचत राहिलो. ते पेंटिंग शापित आहे. मी ते आगीत फेकून दिले तरी दुसऱ्या दिवशी मला पुन्हा ते भिंतीवर दिसलं आणि ही फक्त सुरुवात होती. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण ते निरर्थक होतं. मी कितीही प्रयत्न केला तरीही मी बाहेर पडू शकलो नाही. माझ्या लक्षात आले आहे की आता एकच मार्ग आहे. आज रात्री मी स्वतःला संपवणार आहे. मी स्वतःला तळघरात लटकवीन. मी तिला जिंकू देणार नाही. तिला मी किंवा माझा आत्मा किंवा तिला माझ्याकडून जे काही हवे आहे ते मी मिळू देणार नाही. मी जे काही करतोय ते माझ्या मर्जीने करत आहे. मला हे लिहिताना वाईट वाटत आहे की जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्हाला कदाचित लवकरच तेच करावे लागेल जे मी केलं आहे. पुढचं वाचायची हिंमत नव्हती. मी डायरी जोरात बंद केली. हे काय आहे? मागील मालकांकडून ही काही प्रकारची खोडी असावी असं मला वाटलं. मला काहीतरी ऐकू आले, जसे की काहीतरी हळूहळू खडबडीत जमिनीवर सरकत आहे. मी उभा राहिलो आणि स्कॉचचा एक मोठा घोट घेऊन उरलेला ग्लास खाली केला. माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून मी पाहिलं
माझ्या कॉफीचा मग अचानक खोलीच्या एका बाजूला उडताना दिसला आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या भिंतीवर आदळून त्याचे तुकडे झाले. ओ शिट, मी मोठ्याने ओरडलो. मी माझे जॅकेट घातलं, दारातून बाहेर पडलो आणि गाडीकडे पळत सुटलो. वाऱ्याचा आणि पावसाचा इतका जोरात मारा होता की मला जायला ते अडवत आहे असं मला वाटलं. कसंबसं मी माझ्या कारमध्ये बसलो आणि चावी फिरवली, पण कार सुरू होत नव्हती. मी पुन्हा प्रयत्न केला, पण तेच. अगणित प्रयत्न झाले, पण माझं नशीब खराब होतं. कार शेवटपर्यंत चालू होत नव्हती. धिक्कार आहे, मी किंचाळलो आणि कारच्या बाहेर पडलो आणि कच्च्या रस्त्यावर धावू लागलो. काहीतरी धाडकन आदळल्याचा आवाज मला आला. मी मागे वळून पाहिलं तर घराशेजारी असलेल्या झाडाची एक मोठी फांदी तुटली आणि थेट ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन आदळली. थोडक्यात बचावलो, मी उद्गारलो आणि मागे बघत पळत असतानाच माझा पाय घसरला आणि त्या निसरड्या रस्त्यावर मी जोरात आपटलो. धडपड करत मी उठलो. लगेचच कच्च्या रस्त्यावरून धावायला लागलो. मी मेन रस्त्यावर आलो की मला एखादी तरी राईड मिळेल असं मला वाटले. माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट मला इथून जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे असं मला वाटलं. वारा आणि पाऊस, आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या माझ्या मागे येताना दिसत होत्या. मला घट्ट पकडत होत्या, मला पकडण्याचा प्रयत्न करत होत्या. मी कितीतरी वेळा धावत होतो. हा रस्ता इतका लांब होता का? सरळ रस्त्यावर किमान 15 मिनिटे धावल्यावर मला मोठा समोर प्रकाश दिसला. कदाचित एक मोठी गाडी असल्याचं मला वाटलं. ती गाडी पुढे जात असल्याचं मला जाणवलं. तिला पकडावं लागेल म्हणून मी आणखी जास्ती वेगाने धावलो. माझ्यामध्ये असलेली पूर्ण शक्ती मी लावली आणि त्या गाडीजवळ पोहोचलो. पण अविश्वासाने मी गुडघे टेकले आणि खाली बसलो. माझ्या समोरचा प्रकाश गाडीचा नव्हता. तो प्रकाश माझ्या घरात असलेल्या खिडकीतल्या दिव्यातून येत होता. असं कसं झालं? मी एकही वळण घेतलं नव्हतं, तरी मी परत इथेच कसा काय येऊ शकतो हा विचार करत मी मागे पाहिलं. तिथे काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध कोणीतरी उभं असल्याचा भास मला झाला. मी लक्ष केंद्रित करून पाहण्याचा प्रयत्न करताच ती व्यक्ती विखुरलेल्या पानांसारखी उडून गेली. मी उठलो आणि परत घराकडे पळत निघालो. आत आलो आणि दरवाजा लॉक केला आणि दिवाणखान्याच्या जमिनीवर पडलो. माझ्या चेहऱ्यावरील चिखल आणि पाणी पुसण्याचा प्रयत्न करत होतो. मला काहीतरी प्लॅन करावा लागणार होता जेणेकरून मी इथून बाहेर पडेल. पण परत त्या पेंटिंगमुळे माझ्या विचारांमध्ये व्यत्यय आला. ती पेंटिंग अचानक जोरात कोसळून जमिनीवर पडली. मी उठलो आणि ती पेंटिंग उचलली. जेव्हा मी त्या पेंटिंगमध्ये पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि बघितल्याबरोबर त्याला खाली टाकून दिलं. पेंटिंगमध्ये एक स्त्री घराच्या बाहेर समोरच्या दरवाजाजवळ उभी होती. मी समोरच्या दरवाजाकडे पाहिलं. दरवाजाचं हँडल हळूच फिरताना दिसलं. मी दार लॉक केले आहे याची खात्री करण्यासाठी दाराच्या दिशेने पळालो. तितक्यात दरवाजाचे हँडल फिरायचं अचानक बंद झालं. इतक्यात माझ्या मागे असलेल्या टाईपरायटरच्या आवाजाने मी भानावर आलो. टाईपरायटरकडे मी पाहिलं. कुठल्या तरी अदृश्य शक्तीने टाईपरायटरवरची अक्षरे दाबली जात होती. मी हळूच टाईपरायटरच्या जवळ गेलो आणि कागदावर नजर टाकली. तू माझा आहेस, तू माझा आहेस, तू माझा आहेस. टायपिंग अजून चालूच होतं आणि तोच मजकूर परत परत लिहिला जात होता. मी जे पाहत होतो ते पाहून माझ्या डोळ्यावरचा विश्वास बसत नव्हता. किचनच्या दिशेने मी नजर टाकली. कदाचित मागच्या दाराने बाहेर पडण्याचा आणखी एक प्रयत्न करावा असं मला वाटलं. मी स्वयंपाकघरात गेलो आणि मागचं दार उघडून बाहेर पडलो. पुन्हा एकदा मी चिखलात घसरलो, पण शेजारी असलेल्या झाडाच्या आधाराने उठलो. माझ्या डावीकडे जंगलात आणि तलावाच्या किनाऱ्या शेजारून धावायला लागलो. या तलावाच्या किनाऱ्यावर आणखी कुठले तरी घर नक्की असेल असं माझं अंतर्मन मला सांगत होतं. इतक्यात एक झाडाची फांदी तुटली आणि माझ्या अंगावर पडली. त्याने माझं जॅकेट फाटलं, पण मी न थांबता तसेच चालत राहिलो. सुमारे 20 मिनिटांनंतर मला माझ्या डावीकडे जंगलात थोडी सपाट जमीन दिसली. ते कॅम्पिंग स्पॉटसारखं दिसत होतं. कदाचित तिथे कोणीतरी असेल जो मला मदत करू शकेल असं मला वाटलं. जेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचलो तिथे कोणी पण नव्हतं. उलट त्याच्या सभोवतालच्या झाडांवर खुणा आणि कोरीव काम होते. मी त्या झाडांच्या जवळ गेलो. तळघरात बघितलेल्या जुन्या पुस्तकावर
जी भाषा होती तीच भाषा इथे कोरली होती. एका झाडावर 3 ओळी लिहिल्या होत्या आणि काहीतरी विचित्र नक्षीकाम केलं होतं. अंधारात ते काय लिहिलं आहे याचा अंदाज येत नव्हता, परंतु चंद्रकोरासारखं काहीतरी दिसत होतं. चंद्रकोर आणि त्यावर एक डोळा. त्याचा काही एकमेकांशी संबंध नाहीये हा विचार मी केला. त्या सपाट जागेच्या मध्यभागी एक मोठा दगड होता. त्याच्या आजूबाजूला राख पडल्यासारखं मला दिसलं. इथे थांबून काही मदत होणार नाही हा विचार करत ज्या दिशेने मी आधी जात होतो त्याच दिशेने निघालो. मी पुढे जाण्यासाठी वळलो. 5-1 मिनिटे चाललो आणि जे पाहिलं त्याने माझे होश उडाले. माझ्यासमोर तेच घर असल्याचं मला दिसलं. त्याच किचनच्या मागच्या दरवाजासमोर मी उभा होतो. मी पुन्हा माझ्या मागे वळून पाहिले. तलावावर धुके पसरले होते. जणू काही मी तलावाभोवती पूर्ण गोल फिरून उजव्या बाजूने आलो. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझी विवेकबुद्धी संपत चालली होती. हे खरे असू शकत नाही असं मला वाटायला लागलं होतं. कदाचित इथून निघताना माझी कार इथे क्रॅश झाली असेल आणि मी कोमामध्ये गेलो असेल आणि या गोष्टीचा मला भास होत असेल असं मला वाटू लागलं. की कदाचित हे एक स्वप्न आहे असा विचार माझ्या मनात आला. हे खरंच घडत होतं की नाही हे मला माहिती नव्हतं, पण कुठेतरी कसा तरी यामुळे मला दिलासा मिळत होता. दुसऱ्यांदा घरामध्ये जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मला आता भयानक थंडी वाजत होती. थंडीने माझे दात एकमेकांवर आपटत होते. माझ्या कपड्यांमध्ये फॅब्रिकपेक्षा जास्त पाणी होते. मी किचनच्या दारातून परत आत शिरलो आणि दरवाजा बंद केला. मी काळजीपूर्वक आजूबाजूला पाहिले. स्वयंपाकघरात कोणीही नव्हते. झाकण बंद होते. दिवाणखाना, बाथरूम, बेडरूम रिकामे होते. पेंटिंग पुन्हा नॉर्मल दिसली. समोरचा दरवाजा अजूनही बंद होता. टाईपरायटरवर काही टाईप होत नव्हतं. मी पुन्हा टाईपरायटर जवळ गेलो. त्याच्यावरचा कागद कोरा होता. त्यावर काहीही लिहिले नव्हते. कोमा, स्वप्न, मला जे वाटले होते हे तेच असावे असं मला वाटलं. मी एक मोठा उसासा टाकत पुन्हा सोफ्यावर बसलो. आग अजूनही चालू होती. बरं वाटलं. मी माझे भिजलेले आणि फाटलेले ओले जॅकेट जमिनीवर टाकून दिलं आणि आता मला थोडं शांत वाटत होतं. मी टेबलावर नजर टाकली. ती डायरी अजूनही तिथेच पडली होती. मी ती उचलली आणि वाचत राहिलो. मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. मला माहिती नाही की तिने पकडले तर काय होईल. मला जाणून घ्यायचे नाही. मला एवढेच माहिती आहे की मी आता 3 दिवसांपासून येथे आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही. मी मुख्य रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला आहे. मी जंगलात पळण्याचा प्रयत्न केला आहे. मी तलावात पोहण्याचा प्रयत्न केला आहे. मी कितीही प्रयत्न केला तरीही नेहमी या घरामध्ये परत येतो. हे ठिकाण शापित आहे. एवढंच नाही तर या घराला आग लावण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण आग लागली नाही. हे एक लाकडी घर आहे, तरी पण याला आग लागणार नाही. म्हणजे काय? धिक्कार असो. मी हे एक चेतावणी म्हणून लिहित आहे, पण काही फरक पडेल असं मला वाटत नाही. माझ्या इथल्या शेवटच्या दिवशी मला इथे एक डायरी सापडली, जी शेवटच्या मालकाने लिहिली होती, ज्यात माझ्यासाठी किंवा ज्याला ती सापडली असती त्यांच्यासाठी इशारा होता. माझ्या आधीचा बिचारा माणूसही इथे असाच संपून गेला होता. या तलावात बुडून त्याने स्वतःला संपवले होते. मला वाटते फाशी घेणे कदाचित जलद आहे. जर माझ्याकडे बंदूक असती तर मी एका सेकंदात स्वतःला संपवून घेतले असते. मी लिहिलेलं हे सगळं वाचणं खरंच दुर्दैवी आहे, परंतु जर तुम्ही हे वाचलं असेल तर मला माफ करा. मी ती डायरी खाली ठेवली आणि आगीकडे पाहिलं. जर हे खरोखर एक स्वप्न असेल किंवा कोमा असेल तर कदाचित मला हॉस्पिटलमध्ये जाग येण्यासाठी, इथे मरण्यासाठी प्रयत्न करावा लागेल का, असा प्रश्न माझ्या मनात डोकावू लागला. पण मी इतका स्ट्रॉंग नाही की स्वतःला संपवू शकेन. घाबरून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला कुटुंब नाही, मैत्रीण किंवा पत्नी नाही, मुले नाहीत. मला प्रयत्न करावे लागतील. मला मरण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून मी कदाचित पुन्हा जगू शकेन. जर हे खरोखर एक स्वप्न असेल तर कदाचित हा माझा एकमेव मार्ग आहे, असा विचार मी केला. मी हे ठरवल्याबरोबर जुन्या रेडिओमधून कर्कश आवाज येऊ लागला. आवाज, नाही, तू माझा आहेस. तू हे घर विकत घेतलं आहेस.
माझ्या मालकीच्या गोष्टी तू विकत घेतली आहेस तर तू मला आता सोडणार नाहीस. तू माझा आहेस. दारावर मोठा आवाज झाला आणि दाराचे हँडल जोरात फिरू लागले. मी घाबरून उभा राहिलो आणि धावत स्वयंपाकघरात गेलो. तेलाचा दिवा हातात धरला आणि झाकण उघडून खाली गेलो. खाली आल्या आल्या त्या झाकणाला कोंडीने बंद केलं जेणेकरून ते किचनच्या बाजूनी उघडणार नाही. खाली गेलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. जमिनीवर एक दोरी पडलेली मला दिसली आणि छतावर एक मजबूत लोखंडी हुक मला दिसला. मी इथल्या शेवटच्या माणसाला फॉलो करेन मनातल्या मनात पुटपुटलो. पण त्याआधी त्या डेस्कच्या ड्रॉवरमध्ये मी चाचपडून पाहिलं. एक रिकामी डायरी मला सापडली. मला हे लिहिणे गरजेचे होते. मी लिहायला लागलो. हा माझा तुम्हाला इशारा आहे. तुम्ही कोणीही असाल, हा माझा निरोप आहे. मी हे लिहित असताना मला वरच्या मजल्यावरून ओरडणे ऐकू येत होतं. फर्निचर फेकले जात असल्याचे मला ऐकू आलं. ती माझ्याकडे येण्यापूर्वी मला स्वतःला संपवायचं होतं. मी भराभरा लिहित होतो. लिहून झाल्यावर त्या शेल्फमध्ये मी ती डायरी ठेवली. मी खाली पडलेली दोरी घेतली आणि त्या हुकला अडकवली आणि त्या दोरीला लटकलो. काही क्षण लटकलो. मी मेलो का? मी डोळे उघडले तरी मी खाली धुळीमध्ये पडलो होतो. गळ्यात दोरी होती. डोळ्यातून रक्त येत होतं. काय झालं होतं? मी उठण्याचा प्रयत्न केला पण मी खाली बसलो होतो. मी स्वतःला लटकवण्याचा प्रयत्न केला होता पण हुक तुटला होता आणि मी जोरात खाली आपटलो होतो. मी माझ्या गळ्यातील फास मोकळा केला आणि दीर्घ श्वास घेतला. पुस्तकाच्या कपाटावर हुक आणि त्याच्यासोबत छताच्या लाकडाचा तुकडा जोरात आदळला होता. त्याच्या जोरात आदळल्याने कपाट भिंतीमध्ये घुसले होते. त्या कपाटाच्या मागे काहीतरी होते. ते काय होते? एक खोली? मी उभा राहिलो आणि बुकशेल्फकडे गेलो. डेस्कवर तेलाचा दिवा अजूनही जळत होता. मी तो घेतला आणि जड शेल्फ बाजूला ढकलले. शेल्फ मागे झाकलेल्या त्या जागेत मी प्रवेश केला आणि माझ्या सभोवतालचा परिसर प्रकाशित करण्यासाठी दिवा धरला. त्यानंतर मी जे पाहिलं ते खरंच धक्कादायक होतं. इथे गळफास घेतलेले, मरण पावलेले लोक आणि इथे असलेली पुस्तके यांचा संदर्भ मला लागला होता. त्या खोलीच्या जमिनीवर, त्या प्रकाशामध्ये मला माणसांच्या कवट्या, हाडे, वेगवेगळ्या आकाराची छोटी दगडे आणि त्यावर सांडून सुकलेलं रक्त अशा भयानक गोष्टी दिसू लागल्या. तिथून इतका उग्र वास आला की मला उचमळल्यासारखे झाले. त्या आतल्या खोलीच्या भिंतीमध्ये वेगवेगळी चिन्हे आणि सिग्नल्सने कोरली होती. खोलीच्या मध्यभागी एक पुस्तक पडले होते. ते चामड्यामध्ये गुंडाळलेले दिसत होते. मी त्या पुस्तकाजवळ गेलो. ती चामडी होती का नाही? चामडी नव्हती, ती माणसाची कातडी होती आणि त्या कातडीवर एक डोळा आणि चंद्रकोर कोरलेले होते. मी ते पुस्तक हातात घेतले आणि त्याच्यावर गुंडाळलेले कातडी कव्हर बाजूला केले. मी पुस्तक उघडले आणि पुस्तकाची पाने चाळू लागलो. पण बाकी पुस्तकांसारखं ते सुद्धा पुस्तक कुठल्या तरी भाषेत लिहिलेलं होतं. पण त्यातील खुणा मला आता ओळखीच्या वाटत होत्या. मला खात्री होती की हे जे काही घडत आहे ते या पुस्तकाशी जोडलेलं आहे. कदाचित मी ते नष्ट केलं तर? मी ते पुस्तक घेतलं आणि परत तळघरात आणि पायऱ्यांकडे आलो. वरून काही आवाज येत नव्हते. मी जमेल तितक्या शांतपणे पायऱ्यांवरून वर चढलो. काहीही करून मला हे पुस्तक नष्ट करायचे आहे एवढाच एक विचार माझ्या डोक्यात होता. मी किचनमध्ये आलो आणि इतक्यात माझ्या मागून किचनमधल्या शेल्फमधील प्लेट सोडून माझ्याकडे येताना दिसल्या. मी त्या चुकवल्या आणि त्या प्लेट समोरच्या भिंतीवर जाऊन आदळल्या. मी मागे वळून पाहिलं. भिंतीवरचा संपूर्ण शेल्फ हादरत होता. एक एक गोष्ट माझ्याकडे उडत येत होत्या. एक धारदार गोष्ट माझ्या डोक्यावर आदळली आणि माझ्या डोक्यातून, चेहऱ्यावरून रक्त वाहू लागले. मी माझी आहे नाही तेवढी शक्ती एकवटली आणि दिवाणखाण्याकडे जाऊ लागलो. दिवाणखाण्यातील शेकोटीमध्ये मला ते पुस्तक टाकावं लागणार होतं. मी दिवाणखाण्यात जाण्यास यशस्वी झालो, पण ताकद उरली नव्हती. मला श्वासही घेता येत नव्हता. मी जमिनीवर पडलो. माझी नजर त्या पेंटिंगवर गेली. ते पेंटिंग पुन्हा बदलले होते. आता त्यात जंगल जळत होते. तलाव उकळत असलेल्या लाव्हासारखा दिसत होता. पेंटिंगच्या खिडकीत ती उभी होती. मला ती आता स्पष्ट दिसत होती. तिचा जुना सुरकुतलेला चेहरा, तिचे डोळे, अरे देवा, तिचे डोळे, शुद्ध पांढरे डोळे. असे वाटले की ती माझ्या आत्म्यात डोकावत आहे.
मी प्रत्यक्ष खिडकीकडे डोकं वळवलं. ती तिथे उभी होती. ती आली. तिने हळूच तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. माझ्याजवळ येण्यासाठी ती खिडकीतून आत घुसली. माझ्याकडे शेवटची एक संधी होती. मी अजूनही जमिनीवर पडून होतो. अंगामधली सगळी ताकद एकवटून ते पुस्तक मी शेकोटीच्या दिशेने फेकलं. पुढच्या क्षणी ती माझ्या जवळ होती. तिचे डोळे माझ्यापासून फक्त काही इंच दूर होते. तिचे काळेभोर ओले केसांनी माझा संपूर्ण चेहरा झाकला गेला होता. तिचा बर्फासारखा थंड हात माझ्या गळ्याजवळ होता. तिची लांब लचक पिवळी नखे माझ्या त्वचेत घुसली आहेत असे मला वाटत होते. पण मी माझ्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून पुस्तक आगीच्या ज्वाळांमध्ये जळत आहे का ते पाहत होतो. पुस्तक जसं जसं पूर्णपणे जळेल तसं त्या स्त्रीची माझ्यावरची पकड सैल झाली आणि त्या पुस्तकाची राख झाल्याबरोबर एक मोठा कर्कश आवाज तिने केला आणि संपूर्ण घर फुटल्यासारखे मला वाटलं. इतका मोठा स्फोट झाला की माझा शेवट झाला आहे असं मला वाटलं. त्यानंतरचं मला काही आठवत नाही. मी काल हॉस्पिटलमध्ये उठलो. डॉक्टर्सने सांगितलं की काही हायकर्सनी मला जंगलात पाहिलं, कॅम्पसाठी आलेल्या सपाट जागेवर. मी तिथे मधोमध एका मोठ्या दगडावर पडून होतो, बेशुद्ध. सर्वत्र सुकलेलं रक्त, फाटलेले कपडे, सर्वत्र जखमा. काय घडले याची मला खात्री नव्हती. मला त्या रात्री घडलेले सर्व काही आठवत होते, परंतु माझा स्वतःवर विश्वासही बसत नव्हता. मला वाटले ते एक स्वप्न असावे. नर्स माझ्या हाताची पट्टी बदलायला आल्यावर मनगटावर 2 चट्टे मला दिसले, एक चंद्रकोर आणि एक डोळा. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि अशाच मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा.